तर हे बघा, इकडे आमचं मस्त असं पुरण शिजलंय, म्हणजे तयार झालंय सगळं काही. आता फक्त त्याला बारीक करायचंय. इकडे एका बाजूला सार बनतोय आणि आता इकडे मी कुरडे पापडी तळून घेते. ऑन कॅमेरा वेगळं असतं आणि तुम्हाला बोलायचं काय हे स्पष्ट बोलायला पाहिजे माणसाने, समजलं का? काहीच बोलायचं नाही मला. मी आता थोडं बिझी होतो. काय खायचंय आपल्याला? कोणती? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग आहे मस्त अशी, आम्ही तुम्हाला थंबनेल टायटलवरून समजत असेल की मस्त अशा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतोय. कारण की कोणाला तरी आम्ही जेवायला बोलवलेलं आहे. सो कोण कोण येते आमच्या घरी जेवायला आज. सो आपला व्हिडिओ पूर्ण बघा. आणि चला आता आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचं आहे. सो तीच तयारी वगैरे चालू आहे. इकडे आता कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ लावली आहे आणि एका बाजूला कांदा पण भाजत ठेवला आहे. 2 कुकरमध्ये डाळ लावली आहे, थोडीशी. थोडी नाही म्हणजे याच्यात बसली नाही ती पूर्ण, उगीचंच पाणी वगैरे वरती येते त्याच्यामुळे मग याच्यात पण लावली आहे. आणि बाकी तयारी चालू आहे. खोबरं वगैरे किसलं इकडे. तर हे बघा, इकडे आमचं मस्त असं पुरण शिजलंय, म्हणजे तयार झालंय सगळं काही. आता फक्त त्याला बारीक करायचं आहे. तर इकडे ठेवलंय थोडंसं थंड होण्यासाठी. आणि आता इकडे आईने पीठ वगैरे गाळून घेतलंय आणि आई पीठ भिजवून ठेवताय. बाकी मग सगळं हे होऊन जाईल. आणि इकडे किचनवरचं तर मोस्ट ऑफ आवरून घेतलंय, म्हणजे जास्त पसारा नको. मसाल्यासाठी कांदा वगैरे भाजून ठेवलाय. आणि इकडे डाळीचं पाणी सारासाठी लागतं ते. किचन तर एकदम क्लीन झालेलं आहे. आणि आता फक्त हे 2 कामं, मग बाकी सगळं होईल परत. तर आता इकडे मी मस्त असं पुरण बारीक करून घेतलंय. पुरण तर बारीक झाले आणि बाकी आमचं ऑलमोस्ट अर्धा स्वयंपाक झाले असं आम्ही म्हणू शकतो. चला, आम्ही शॉपिंग करायला गेलो आणि फक्त एकच पिशवीमध्ये एकच काहीतरी घेऊन आलेलो. आणि आम्ही 2 तास घालवले. एवढं एक घेण्यासाठी आम्ही 2 तास घालून आलेलो आहे. आणि आईंचा कॉल चालू आहे ताईंसोबत. तर चला, हे आणि ताई म्हणताय पुण्याला या, 1 दिवस मुक्काम करा, तिथं शॉपिंग करा आणि मग तुम्हाला कुठं जायचंय जा. आम्ही एका याच्यासाठी 2 तास इथं घातले. हा एकच टॉप घेतला फक्त हा एकच टॉप घेऊन आलोय आम्ही. चला भेटू परत. आणि इकडे ताईंसोबत कॉल चालू आहे. ताई आमच्या व्लॉगला हाय करा. हॅलो. व्हिडिओ कॉल नाही येत हॅलो. हा ना, मला आता भूक लागली आहे तर मस्त अशी दूध पोळी खाते मी इकडे. नको मला. आणि इकडे माझा नवरा बघा, फक्त आणि फक्त मोबाईल. इतका सिरियस मूड का बरं? इतक्यात व्हिडिओ पॉज करून मला बोली वचन दिलेले आहेत काहीच. हा मग काय झालं सांगतोय काय? बॅकग्राऊंडला काय चालतं काय नाही. ऑन कॅमेरा वेगळं असतं आणि तुम्हाला बोलायचं काय हे स्पष्ट बोलायला पाहिजे माणसाने, समजलं का? काहीच बोलायचं नाही मला. मी आता थोडं बिझी होतो. तर चला, आता इकडे सार बनवायचं आहे. साराची सगळी तयारी झालेली आहे, फक्त आता बनवायचं आहे. इकडे पाणी तर मग अशी दाखवलं, छान अशी फोडणी द्यायची. इकडे एका बाजूला सार बनतोय आणि आता इकडे मी कुरडे पापडी तळून घेते. काम चालू आहे आणि रस बनवत आहे कामिनीताई स्पेशल रस. देखते कैसा बनता है. बघा, आओ चखने के लिए हमारे सारे आंबे आहेत आमच्याकडे आणि आता आम्ही रस बनवणार आहोत. इकडे पोळ्या चालू आहेत आईंच्या. आई करताय पोळ्या. हे बघा, इकडे मस्त अशा पोळ्या चालू आहेत. मस्त अशी टम्मा फुगली पुरणपोळी, बघू शकताय तुम्ही. छान अशी फुगली. आणि इकडे आता भात टाकायचं आहे. ते तांदूळ वगैरे धुतले मी इथे. इकडे आताच मम्मी आणि वहिनी पण आले आणि आल्या पोळ्या करताय मस्त. मस्त अशा पोळ्या चालू आहे आता इकडे आमच्या, बघू शकताय. तर आता इकडे आम्ही स्वयंपाक तर आमचं सगळं झालंय आणि आता आम्ही सगळेजण चहा पितोय. वहिनी, मम्मी, मावशी पण आले
फोनवर बोलताय बाहेर. मम्मी ना मी आता आणि मम्मी वहिनी मम्मी त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. बर्थडेचं पेंडिंग होतं. हा? सोडायचंच नाही अशी माझी सुनबाई अशी का सोडायचंच नाही. हा काहीच सोडायचं नाही, घेतच राहायचं. हे बघा असा मस्त ड्रेस आणलाय माझ्यासाठी. खोल ना मम्मी, खोल ना. हा. आम्ही ड्रेसेस बघायला गेलो होतो. 1-1.5 तास घालून आम्ही एकच ड्रेस घेऊन आलो. हे बघा मस्त असा कॉर्ड सेट आहे. कलर पण छान आहे. असा कलर पण नाही होता माझ्याकडे. मस्त आहे. हो खूप छान आहे. कपडा पण मस्त आहे. माझं बर्थडे गिफ्ट. त्याची पॅन्ट. मस्त असा ड्रेस आणलाय. थँक्यू तुम्हाला दोघींना मला बर्थडेचं गिफ्ट दिल्याबद्दल. चला चहा पितो आता आम्ही. लहान बाळ आहे तू अजून बर्थडे गिफ्ट मोठे गिफ्ट लागत नाही तुला. काय म्हणता? म्हणले लहान बाळ आहे तू. हा लहान मुलांना नाही का काहीतरी पाहिजेच असतं. तसं माझं आहे. तसं तुझं आहे. तर इकडे गरम गरम भजे करायचे फक्त आणि भज्यांचं पीठ रेडी आहे. कांदा वगैरे कापून ठेवला आहे आणि भात तर इकडे झालेलं आहे बघू शकता मस्त असा. बाकीचं पण रेडी नैवेद्य वगैरे भरून ठेवले. याच्यामध्ये सार आहे. सार बनलं आहे. बाकी सगळं तयारी करून ठेवली. कुरडई पापडी वगैरे आणि रस पण बनवून ठेवलेला आहे आम्ही. सो आता फक्त जेवायला येणाऱ्यांची वाट बघतोय. पप्पा ते अजून येत आहे. इकडे पोळ्यान ते झाकून ठेवलं आहे आणि इकडे सगळे बसले. आजी पण आत्ताच आले. आजी नाही म्हणत होत्या पण आले. आता म्हणलं स्नेहलला राग येईल तर यायचंच नव्हतं. मग आमच्या घरी त्यांचं काही जेवण खाऊन झालेच नाही. असं थोडी असतं. मावशी पण आले मग अशीच. आणि आता 8:30 वाजले पण अजून जेवायलाच कुणी आलं नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळे गप्पा मारत बसलोय. स्वयंपाक करून ठेवला. स्वयंपाक खूप लवकर झालाय आमचा. त्याच्यामुळे आम्ही सगळे गप्पा मारत बसलोय. इकडे मम्मी मस्त असे गरमागरम भजे बनवते छान असे. हे बघा मस्त भजे बनवायचं काम चालू आहे. कार्यक्रम रसांबा. कार्यक्रम रसांबा आहे मग. तर इकडे आता पप्पा भाऊन ते सगळे आले आणि सगळ्यांचं जेवण चालू आहे. मस्त श्री पण आले आणि मस्त असं पुरणपोळीचं जेवण आहे आणि सगळे जेवण करते. आजी मावशी. आधी नुसते धोंडे झाले. आता सांबा सुरू झाला. पोटभर जेवण करा सगळ्यांनी. तर आता इकडे प्रियांकाताई, अजित दादा, भूषण दादा सगळे आलेले आणि मस्त त्यांचं जेवण चालू आहे. प्रज्ञाताई पण आले आणि इकडे आता आम्ही सगळे मम्मी वहिनी आई आम्ही सगळेजण जेवायला बसतो आता. गाथा पोटभर जेवायचं बाळा. काय खायचं आपल्याला? कोणती? पिल्लो. क्रिस्पेल्लो. हा चला आता आम्ही सगळेजण जेवण करतो मस्त. तर चला असं काय झालं आहे आमचा आजचा पुरणपोळी आणि रसचा प्रोग्राम म्हणजेच की रस आंब्याचा प्रोग्राम छोटासा केलेला. तर चलो इथेच व्हिडिओची एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.